अरे वा. हा आहे का तुमच्या नाटकाचा दिग्दर्शक? येस सर. वा. मग कोण होणार मोठेपणी? फरहान अख्तर, राजू हिरानी, आशुतोष गोवारीकर की डायरेक्ट स्टीव्हन स्पिलबर्ग? आहे का तेवढी उडी आहे? उडी कुठवर जाईल ते मला माहित नाही सर. हा, पण प्रयत्नात कुठलीही कसर राहणार नाही एवढं नक्की. वा 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 वा. डायलॉग छान मारतोस रे. अरे मग डायरेक्टर का होतोयस? ऍक्टर हो ना. सर ते एकांकिकेचं बजेट. बजेट? हे बघा, तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी की नाटकाला कॉलेजकडनं 0 बजेट मिळेल. मग हे बजेट मला कशाला दाखवत आहे? नाही सर, मुलांनी जमेल तेवढं कॉन्ट्रीब्युशन काढलंय सर, पण तेवढ्यात एकांकिका उभी राहील असं वाटत नाही सर. मग आता काय, मी रस्त्यावरती उभं राहून लोकांकडे भीक मागू का? तसं नाही सर, पण कॉलेजकडनं थोडी मदत मिळाली असती तर. परेरा सर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कॉलेजकडून तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही. तरी तुम्ही लीडर की गाजवली, 4 टाळकी गोळा केली आणि नाटकं करताय. मग आता माझ्याकडे का पैसे मागताय? नाही सर, आम्हाला पैसे नको आहेत सर. कॉलेजमधलं काही सामान वापरता आलं असतं ना तर. कसलं सामान? सर ते स्टोरूम मधल्या नाटकाच्या सेटचं सामान. तुम्हाला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये सर, पण सर कॉलेजच्या कल्चरल कोट्यातून आलेलं सामान धूळ खात पडण्यापेक्षा जर एकांकिकेसाठी वापरलं गेलं तर चांगलंच आहे ना. अच्छा, म्हणजे आता मी कसं वागणं चांगलं आहे हे तुम्ही मला शिकवणार? नाही नाही सर, शिकवत नाहीयेत तुम्हाला, ते फक्त सुचवतायत, आणि तेही त्यांच्याच भल्यासाठी ज्यांच्यासाठी हे सामान आणलं गेलंय. अरे वा सर, मुलं चांगली तयार केलीत तुम्ही. ठीक आहे, देतो मी तुम्हाला परमिशन, पण त्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल? नाही नाही, मी तुमच्याकडे काही लाच वगैरे मागत नाहीये. रिटर्न्स मागतो. रिटर्न्स. रिटर्न्स? हा, आता कॉलेज तुमच्यावरती एवढी इन्व्हेस्टमेंट करतंय, मग त्याच्या बदल्यात कॉलेजला काही मिळालं नको का सर? पण सर त्या बदल्यात आम्ही काय देणार सर? ट्रॉफी. हे बघा, मी तुम्हाला कॉलेजमधल्या स्टोर रूमचं सामान वापरायला परवानगी देतोय, पण त्या बदल्यात तुम्ही कॉलेजमध्ये एक तरी ट्रॉफी आणायची. सर पण मुलं ट्रॉफीसाठी स्पर्धा नाही करत आहेत. नसतील. अहो, पण आपण दिलेलं सामान वापरून ही मुलं सिन्सिअरली नाटकच करतायत हे कसं काय कळेल आपल्याला? आणि सिद्ध कसं होईल ते? एकांकिकेत दिसेलच तुम्हाला. हे बघ बाळा, मी एकांकिका नाटकं वगैरे काही बघत नसतो, मी फक्त रिझल्ट बघतो. तर मग सर, मी दिलेल्या सामानाच्या बदल्यात तुम्ही कॉलेजच्या नावावरती एक तरी ट्रॉफी आणायची. कबूल? शेवटी स्वतःची ओळख विसरलेला मंदार नाईकच प्रेक्षकांना विचारतो की तुम्हाला तरी माहितीये का की मंदार नाईक कोण आहे? अरे भारी भारी भारी. अगं तुला जमलंय की? हो, पात्र पण सगळी चांगली आहेत, विशेषतः मंदार नाईक. आणि मला असं वाटतं की त्या पात्राला लागणारी देहबोली असलेला एक सॉलिड नट आपल्याकडे आहे. आणि सत्तूचा रोल मी करणार. नाही तर डॉक्टरचा करतो का? मी इन्स्पेक्टर करू? एक मिनिट थांबा. मला काय वाटतं माहिती का, म्हणजे एकांकिकेमध्ये कोण काय करणार आहे आणि कोण कुठे असणार आहे हे सगळं ठरवण्यापेक्षा ना, आपण स्क्रिप्ट मध्ये काय असायला हवं आणि काय नसायला हवं हे पहिले फिक्स करून घेऊयात. निर् मला काय वाटतं, आता मनमाने ऑलरेडी एवढं खरडलंय ना, मग त्यात आपण कशाला करायची ना त्यात खाडाखोड? खाडाखोड नाही करायची, पण आपण बसून विचार तर करूयात ना स्क्रिप्टवर. म्हणजे तुला स्क्रिप्ट आवडली नाहीये का? अगं नाही, स्क्रिप्ट आवडली आहे, बट आय हॅव सम डाऊट. हा प्लीज सांग. तसंही पहिलाच ड्राफ्ट आहे ना. हा, सो जर आपण वरवर जर बघितलं तर एकांकिकेचा 1 लाईन थॉट असा आहे की मंदार नाईक नावाचा जो मुलगा आहे तो स्वतःची ओळख विसरतो.
पण मग तो का विसरतो? हा हे आपल्याला पण नाही कळलं. अरे असं एका रात्रीत तो मुलगा स्वतःचं नाव गाव विसरतो, असं कसं शक्य आहे? काय पण ही ती आपण घेतलेली लिबर्टी आहे. त्याशिवाय मल्टिपल व्हर्च्युअल आयडेंटिटीचा घोळ कसा हायलाइट होणार? करेक्ट. म्हणजे आपल्या एकांकिकेचा विषय व्हर्च्युअल आयडेंटिटीचा घोळ. हा, सो आता आपण एकांकिकेमध्ये काय काय होतं याबद्दल विचार करूयात. तर आपल्या एकांकिकेमधल्या मंदार नाईकला त्याची बहीण, त्याचे बाबा, मित्र, शेजारीण आणि डॉक्टर आणि इन्स्पेक्टर हे त्याला त्याची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतात, बरोबर? पण त्याला ती पटत नाही. मग शेवटी तो फ्रस्ट्रेट होऊन बंदूक हिसकावतो आणि गोळी झाडतो आणि बेशुद्ध पडतो, राईट? मग सगळे त्याच्याकडे बघतात आणि सगळे फ्रीज झालेले असताना तो उठतो आणि मग तो आयडेंटिटी लॉसचं कारण सांगतो. करेक्ट? येस. आणि त्याच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की सध्याची तरुण पिढी जी आहे ती एकाच वेळी किती सारी आयुष्य जगते. पण हे सगळं करत असताना ना ती तिच्या मुळापासून, घरच्यांपासून दूर जाते. परफेक्ट. ऐकायला जामच भारी भारी. एक्सक्यूज मी मला थॉट आवडला या एकांकिकेचा आणि आत्ताच्या युथला कनेक्ट होणारी आहे असं वाटतंय. हा, पण फॉर्म म्हणून ना शेवट जरा ढोबळ वाटतो यार मनवा. कसं काय? म्हणजे बघ ना, आता सगळ्यांना असं वाटतं की मंदार नाईक हा बेशुद्ध पडलाय, पण फक्त प्रेक्षकांसाठी म्हणून तो उठून उभा राहतो आणि सगळं काही एक्सप्लेन करतो. सो खूप प्रीची वाटतं यार ते. अरे प्रीची काय त्यात? मला सांग, त्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन एक्सप्रेस होण्याचा? आय डोंट नो, पण त्यामुळे ना त्याची घरच्यांसोबत जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती एक्सप्लोरच होत नाहीये. नीरव, अरे तर 40 मिनिटात आपण आणखी काय काय एक्सप्लोर करणार आहे? हे बघ, आय नो, पण ह्युमन बाजू जी आहे ना ती जर लोकांपर्यंत पोहोचलीच नाही तर काय उपयोग आहे? एक मिनिट, हे लिहिताना ना त्यामागे माझा सुद्धा एक विचार आहे आणि तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू लिहायचं असतं तर तू लिहिलं असतं, मी का लिहिलं? एक मिनिट, तुला कळत नाही मी काय म्हणतो? नीरव, एक मिनिट, मला सगळं कळतंय, बेसिकली तुला कळत नाही. तू ऐकून घेण्याचा प्रयत्न करत नाही. सुरू व्हायच्या आतच पडतोय की काय पडदा? आप्पा, काय रे नीरू, तालमीच्या पहिल्या दिवशी तुला काय गरज होती काढायची भांडण? हा, आणि तालीम कशाला थांबवलीस तू? हे बघ सम्राट, मी काय कायमसाठी तालीम थांबवलेली नाही आणि तिला करू दे ना विचार. तिला बघ माझा मुद्दा पटणार नक्की आणि मग सुरू करू आपण तालीम. अच्छा, बरोबर, असं म्हणतोस काय? बरं. अरे रेणुकाचा फोन. हॅलो रेणुका. काय सांगतोस? खरंच? काय सांगते? खरंच? खरंच एवढा दुखावला नीरव? तू ना कधीच बोलणार नाही म्हणतोय? खरंच एवढी दुखावली आहे मनवा? परत कधीच बोलणार नाही म्हणते? ते काही नाही, नीरवने सॉरी बोलून विषय मिटवून टाकलाच पाहिजे. नीरवने कशाला सॉरी म्हणायचं? हा, नीरू डिरेक्टर आहे आणि डिरेक्टर रायटर पेक्षा मोठा असतो. मनवाने का सॉरी बोलायचं? हे बघ, मनवा रायटर आहे आणि रायटर नेहमी डिरेक्टर पेक्षा मोठा असतो, मोठा. नाटक राहू दे बाजूला, मनवाने नीरवला सॉरी म्हटलंच पाहिजे. हा हा, नाटक राहू दे बाजूला, आधी नीरवने मनवाला सॉरी बोललंच पाहिजे. हा, असं कसं? असं कसं? बघ, सॉरी बोल. हॅलो हॅलो, अरे नॉट दॅट गुड म्हणजे कॉलेजची एकांकिका करायला तुम्हाला काय ऐश्वर्या नाही तर कंगना मिळणार आहे का? आहे तर ऍडजस्ट करा. ए तुला ऍडजस्ट करतोय ना तेच खूप आहे, कळलं काय? काय रे, मला ऍडजस्ट करतोय म्हणजे काय ऍडजस्ट करतोय रे तू? ए जास्त बोलू नको. ए मार्क्स कमी करायचा, कळलं का? मस्ती नाही ठेवायची. अरे हा तेच कर आधी, यायला जास्त बडबड. अरे सायलेन्स. गाईस, आपण थांबूया.